ही बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापुरात हिरकणी बसचा अपघात झालाय। टायर फुटला आणि बसची डिव्हायडरला धडक बसली। बसमधले 21 प्रवासी होते। हे सर्व प्रवासी सुदैवानं सुखरूप आहेत। पुणे बंगळुरू महामार्गावरची ही अपघाताची दुर्घटना आहे। कोल्हापूरमधली घटना आहे। हिरकणी बसचा अपघात झालेला आहे आणि बसचा टायर फुटला आणि बसनं डिव्हायडरला धडक दिली। या बसमध्ये त्यावेळी 21 प्रवासी प्रवास करत होते। या सर्वांचं दैव बलवत्तर, ते सुखरूप आहे। सुदैवानं सगळ्यांचा जीव वाचलेला आहे। पुणे बंगळुरू महामार्गाची ही दुर्घटना आहे। तर कोल्हापुरातल्या या घटनेविषयी आणखी सविस्तर आपण तपशील सुद्धा जाणून घेणार आहोत। मात्र ही एक मोठी बातमी आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर घडलेली 21 प्रवासी या बसमधून जात होते। सुदैवानं सगळे 21 प्रवासी सुखरूप आहेत आणि बसचं टायर फुटलं आणि ही बस डिव्हायडरला धडकलेली आहे। महाराष्ट्र सरकारची ही एसटी बस होती, हिरकणीची बस होती आणि कोल्हापूरमध्ये हा अपघात झाला। पुणे बंगळुरू महामार्गावर आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर कोल्हापूरमधून जोडले गेलेत। आणखी या घटनेविषयी माहिती जाणून घेऊया। प्रताप, 21 जण प्रवास करत होते, सुदैवानं सगळे सुखरूप असल्याचं कळतंय। मात्र हिरकणी बसचा अपघात नेमका कसा झाला, काय याविषयी आणखी तपशील येतात? कोल्हापूर जिल्ह्यातील आजराहून स्वारगेटला ही बस निघालेली होती। साधारण 10:45 ही बस तांदूळवाडी गावाच्या हद्दीत आल्यानंतर टायर फुटला बसचा आणि त्याच्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याच्यानंतर ही बस डिवायडरवर चढली आणि त्या ठिकाणी अपघात झाला। या अपघातात आपण पाहतो की एक महिलेला किरकोळ दुखापत झालेली आहे, पण बाकीचे इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत। एकूण 21 प्रवासी यामध्ये प्रवास करत होते, पण सुदैवानं कोणत्या प्रकारची दुर्घटना घडली नाही असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहतो की हायवेवर हा अपघात झाला आणि बस अपघात होऊन थेट डिवायडरवर चढली, त्यामुळे आजूबाजूने वाहतूक सुरू राहिली, त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण आली नाही। पण एकूणच आपण पाहतोय की यामध्ये बसचं नुकसान झालेलं आहे, पण प्रवासी जे आहेत प्रवाशांचे त्यामध्ये हाल झाले आणि प्रवाशांना आता बाहेर काढून दुसऱ्या बसेसनं पुण्याकडे त्यांना मार्गस्थ करण्यात आलेला आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर अपघात नेमकं कसा घडलाय ते आपण पाहतोय। ही बस डिव्हायडरवर चढलेली पाहतोय। अनेक प्रवासी होते, अगदी लहान बाळांसहित प्रवास करणाऱ्या महिला सुद्धा होत्या। सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेले आणि पुण्याकडे त्यांना दुसऱ्या बसने रवाना केलं।